कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ क्रिएट केला पाहिजे की एक वेल डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ क्रिएट केला पाहिजे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हा महत्त्वाचा टॉपिक मी व्हिडिओच्या फर्स्ट हाफमध्ये मी कव्हर करणार आहे. आणि एनिवेज तुमचे बरेच लोकांची इतरही काही महत्त्वाचे कमेंट्स आलेले आहेत, ते पण आपण सेकंड ऑफ द व्हिडिओमध्ये आपण नक्की घेणार आहोत. हा आपला आहे कट्टर फॉलोअर्स कमेंट स्पेशल व्हिडिओ, जिकडे मी तुमचे कमेंट जे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकतात, जे मी काही महत्त्वाचे कमेंट ज्याच्यामुळे सगळ्यांना फायदा होऊ शकतो, ते कमेंट सिलेक्ट करून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. सो भरभरून कमेंट करा. एक तर मी तुमच्या कमेंट्सना उत्तर डायरेक्ट कमेंट सेक्शनमध्येच देईन, किंवा अशा व्हिडिओजमध्ये शॉर्टलिस्ट करून तुमच्या व्हिडिओवर तुमच्या कमेंटवरती एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ पण नक्की आणेल. तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. पहिलं माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमध्ये ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 तासाच्या वेळात रिप्लाय करतील. ऑफर केलेली प्रिंट वाचून घ्या, नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजचे बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. या व्यतिरिक्त टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन आहे. जर तुम्हाला माझे इतर यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स, मार्केट रिलेटेड अपडेट्स, प्रॅक्टिकल लर्निंग जर पाहिजे असतील, टेलिग्राम चॅनलचं लिंक इथे दिलेलं आहे. नक्की प्रत्येकाने आवर्जून जॉईन करा जर फ्रीमध्ये प्रॅक्टिकल गोष्टी शिकायची असतील तर. चला व्हिडिओ पण सुरुवात करूया. आणि आजचा क्वेश्चन जो आलेला आहे आपला, तो आलेला आहे आपल्या प्राजक्ताजींचा, जिकडे त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, सर पोर्टफोलिओ कॉन्सॉलिडेट की डायव्हर्सिफाईड, कुठला पोर्टफोलिओ चांगला गुड रिटर्न्स देऊ शकतो? ओके, सो ह्यासाठी आपण एक टेबल बनवूया. पहिलं तर लेट्स से कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ, ओके, आणि एक डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ. या दोघांमधले फायदे तोटे काय आहेत त्या बेसिसवरती आपण समजण्याचा प्रयत्न करूया. ओके, अशी लाईन टाकून आपण करूया. सो पहिली गोष्ट, कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओचं डेफिनेशन काय असलं पाहिजे? माझ्या मते कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ म्हणजे 10 पेक्षा जर कमी शेअर्स असतील एका पोर्टफोलिओमध्ये, 10 पेक्षा जर कमी शेअर्स असतील एका पोर्टफोलिओमध्ये, त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ आपण म्हणू शकतो. आणि जर 10 पेक्षा जर जास्त शेअर्स असतील एका पोर्टफोलिओमध्ये, तर आपण त्याला डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओचं आपण डेफिनेशन देऊ शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे नंबर तुमच्याप्रमाणे तुम्ही चेंज करू शकतात. कोण म्हणतील 5, कोण म्हणतील 15 आणि एक्सेट्रा, पण तुम्ही तुमचं डिफाईन करा. पण माझ्यामध्ये तरी आयडियली जर 10% पेक्षा जास्त कॅपिटल अलोकेशन एका पर्टिक्युलर शेअरला असेल, तर तो व्हेरी लाईकली कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ झाला. सो म्हणून मी 10 और लेसचं किंवा 10 पेक्षा लेसच्या ह्याला मी कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ घेऊन चालणार. ओके, आता कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओमध्ये सर्वात जास्त रिटर्न्स किंवा सर्वात जास्त बीटा म्हणजे काय, की आपला मार्केट जर 1% वाढला तर आपला पोर्टफोलिओ किती टक्क्यांनी वाढेल, किंवा जर मार्केट जर 1% पडलं तर आपला पोर्टफोलिओ किती टक्क्यांनी पडेल, त्याला म्हणतो बीटा. सो नॉर्मली जर जेवढे कमी स्टॉक्स आपल्याकडे असतील, तेवढा पोर्टफोलिओचा बीटा पण जास्त असणार. म्हणजे वर जाताना मार्केटमध्ये आयडियली आपला पोर्टफोलिओ जास्त वर गेला पाहिजे. आणि ॲट द सेम टाइम जर मार्केटमध्ये फॉल येत असेल, सिन्स आपण स्टॉक पिकिंग करतोय, स्टॉक सिलेक्शन करतोय, पडताना तो पोर्टफोलिओ कमी पडला पाहिजे. ऑलराईट, पण वर जाताना तरी ते पोर्टफोलिओचा हाय बीटा असणं गरजेचं आहे. ओके, डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओचा बीटा मे बी चांगला असू शकतो किंवा हाय असू शकतो, 1.2 1.3 असू शकतो. पण अगेन कम्पेअर्ड टू अ कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ हा इतका चांगला नसणार आहे. सो त्यासाठी इन दिस केस बीटा हाय असणारा पोर्टफोलिओ कुठला, कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ. तिकडे जास्त व्हॉलटिलिटी असणार आहे, अप अँड डाऊन पोर्टफोलिओ पण जास्त करणार आहे. आणि हा पोर्टफोलिओ मच मोर स्टेबल असणार आहे. मार्केट बरोबर किंवा मार्केटच्या पेक्षा थोडंसं बेटर परफॉर्म करायला हा आपला पोर्टफोलिओ करू शकतो. ओके, सो इकडे तुमचं प्राजक्ताजी तुमचं उत्तर, बेसिक उत्तर जे आहे तुम्हाला मिळालेलं आहे, की बाबा कमी स्टॉक्सचा पोर्टफोलिओ एनिवेज चांगला मच मोर बेटर परफॉर्म करू शकतो. सो आता हा प्रश्न हा आहे की कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ करावा की डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ करावा? तर माझं प्रश्न ह्याच्यावरचं उत्तर एवढं सिंपल आहे की दोन्ही पण करावे. दोन्ही पण करावे. ओके, एक तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ रन करा, आणि इन दिस केस 10 पेक्षा लेस, मी तर म्हणेन 10 पण नाही, मी म्हणेन मुश्किलने 3 ते 5 स्टॉक्स ठेवा त्या पोर्टफोलिओमध्ये. मुश्किलने 3 ते 5 स्टॉक्स. ओके, आणि तो एक पोर्टफोलिओ रन करा. आणि हा जो स्टॉक्सचा पोर्टफोलिओ आयडियली मी येणार मला 20 स्टॉकचा, कारण जर MTF आणि जर तुम्ही करत असाल 20 स्टॉक्स मच मोर बेटर आहे. सो हा जो डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे ना, तो 20 स्टॉक्सचा रन करायचा प्रयत्न करा. आणि मग
तुम्ही बघा की तुम्ही स्टॉक पिकिंग मध्ये माहिर आहात की तुम्ही डिव्हर्सिफिकेशन मध्ये माहिर आहात. कारण कसं आहे की प्रत्येकाची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येकाची फंडिंग कॅपॅसिटी वेगळी असते, प्रत्येकाचा विचार करण्याचे डिरेक्शन वेगळं असतं, प्रत्येकाचा होल्ड करायचा टाइम फ्रेम वेगळा असतो. सो वेगवेगळे व्हरायटीज असल्यामुळे एक स्पेसिफिक सोल्युशन मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण शेवटी ते तुम्हाला तुमच्या डेटामधूनच दिसेल. सो माझा उजवा हात स्ट्रॉंग आहे की डावा हात स्ट्रॉंग आहे हे आपल्याला वेळच सांगेल, जेव्हा दोन्ही हाताला आपण काम देऊ. सो इन दिस केस दोन्ही पोर्टफोलिओचा डेटा तुम्ही रन करा. मी म्हणेन किमान 3 वर्ष याला रन करा. एक 3 ते 5 स्टॉक पोर्टफोलिओचा तुम्ही करून बघा आणि एक तुम्ही 20 स्टॉकचा पोर्टफोलिओ करून बघा आणि तुमचा जो 3 वर्षानंतरचा डेटा जो येईल त्याच्यावर तो जो सांगेल जो डेटा त्याच्यावरती 100 रुपये जे असतील आपले 100 रुपयामधले मे बी 60 रुपये 60% या पोर्टफोलिओ लावा आणि उरलेले 40 रुपये या पोर्टफोलिओ लावा. बंद कुठला पोर्टफोलिओ करायचा नाही, कारण काय की मे बी शॉर्ट टर्म मध्ये तुमचा तुम्ही लकी असाल, बरोबर एक सेक्टर चाललेला आहे, ते सेक्टर तुम्हाला पकडता आला ओके, पण लॉंग टर्म मध्ये नेव्हर नो राईट. सो पण ऍटलीस्ट आपण हे जे वेटेज जे आहे पैशाचं जे वेटेज आपण जे दर महिन्याला आणू किंवा दर वर्षाला आणू ते वेटेज आपण त्याप्रमाणे आपण मूव्ह करत राहू शकतो डिपेंडिंग आपला परफॉर्मन्स कुठल्या पोर्टफोलिओमध्ये चांगला आहे. सो आय होप प्राजक्ताजी तुम्हाला मी सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेन केलं आहे की काय आपल्याला केलं पाहिजे. दोन्ही पोर्टफोलिओज रन करा आणि तुमचे पॅरामीटर्स तुम्ही सेट करा. स्ट्रॅटेजी पण दोघांमध्ये सेमच ठेवली तरी काय प्रॉब्लेम नाहीये, फक्त नंबर ऑफ स्टॉक्स कमी ठेवा ओके. आणि कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ तुम्ही एका सेक्टरचे पण स्टॉक्स ठेवू शकता की वेगवेगळ्या सेक्टरचे पण स्टॉक्स ठेवू शकता, ते तुमच्यावरती मी सोडतो. पण फक्त आणि फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला मनी मॅनेजमेंट जी आहे या दोन्ही पोर्टफोलिओला सिमिलर गेली पाहिजे. म्हणजे दर महिन्याला तुम्ही 1-1 लाखाने कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ चालू केला, 1 लाखाने डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ चालू केला ऑलराईट. पण जर तुम्ही सिप करत असाल त्याच्यामध्ये दर महिन्याला, तर दोन्ही पोर्टफोलिओज मध्ये सुरुवातीला पहिले 3 वर्ष सेम अमाऊंट ऑफ सिप जाऊन दे. एकदा परफॉर्मन्स दिसायला लागलं ऍटलीस्ट 2 वर्ष 3 वर्ष जर वेट करायचं असेल त्याच्यानंतर तुम्ही या 60-40 किंवा 40-50 किंवा 70-30 किंवा 80-20 पर्यंत पण स्प्लिटला जाऊ ऑलराईट. पण कंटिन्यू करा दोन्ही पोर्टफोलिओ ओके. आता नेक्स्ट कमेंट वरती जाऊया जो आलेला आहे आपल्याकडे अभयजींचा. सर स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ कसा हेज करायचा ओके. परत तुमचा क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे, पण मला वाटतं की आज आपला हा क्वेश्चनचा एक टायटलवाला व्हिडिओ बनवू शकतो मी, तो उद्या घेतो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये जमलं तर. सो आम्ही तुम्हाला परत लास्टला ठेवतो, खालचा पण क्वेश्चन परत आहे. पण नेक्स्ट क्वेश्चन जाऊया रोशनजींचा क्वेश्चन. आणि ऍक्च्युअली 3 कमेंट्स असे आलेले आहेत ते सिमिलर काइंड ऑफ कमेंट्स आहे की जेव्हा पण अमेरिकन मार्केट वाढतं इंडियन मार्केट वाढत नाही, अमेरिकन मार्केट पडलं तर इंडियन मार्केट जास्त पडतंय ऑलराईट. सेम थिंग सेम काइंड ऑफ कमेंट शैलेशजींचा पण आलेला आहे की टुडे इंडिया अँड एशियन मार्केट डाऊन बिकॉज प्रॉफिट बुकिंग यूएस फेडरल टेक्स डिसिजन जॅपनीज येन एक्सेट्रा एक्सेट्रा मायक्रॉन फायनान्स अँड एक्सेट्रा खाली पडलेले आहेत ऑलराईट. नंतर परत दादा तिकडेंचा पण सेम कमेंट आहे की तिडकेंचा सॉरी सेम कमेंट आहे की सरजी ऑइल हॉर्मॉस रुपया इराण डील सगळं मान्सून यूएस मार्केट सगळं पॉझिटिव्ह असून सुद्धा आपलं मार्केट रॅली का करत नाहीये बघा. सेम काइंड ऑफ कमेंट्स आहे. नंतर लास्टला आय थिंक सो रुमिलजींचा काइंड ऑफ सिमिलर कमेंट आहे जी आपली इंडेक्स हे बँक निफ्टी आणि यांची स्टॉक मुवमेंटमुळे जास्त होते, ऑप्शन रायटिंगमुळे जास्त होते, बिकॉज खूप वेळा पाहिले की इंडेक्समध्ये स्टॉक चालतात राईट. ऑफकोर्स हा थोडासा वेगळा कमेंट आहे, पण हे जे 3 कमेंट्स आलेले आहेत या 3 कमेंट्सचं एकच आहे की येस हे का होत आहे, इंडियन मार्केट का चालत नाहीये. आणि ऍक्च्युअली आता मागच्या 2 सेशन पासून इंडियन मार्केट का चालतंय हे पण बघा ना तुम्ही. कारण इराण आणि बाकीच्या गोष्टी इंडियन मार्केटला सध्या महत्व देत नाहीये. आपला जो लोकल मुद्दा आहे तो म्हणजे यूएस इंडिया ट्रेड डील, ते काय होत आहे त्या बेसिसवरती मार्केट रिॲक्ट करते, ना की ट्रम्प तात्यांचं इराणला घेऊन किंवा कॉस्पी. आणि ऑफकोर्स त्याला पण करते मार्केट रिॲक्ट. पण आज बघा आजची रिकव्हरी का आली मार्केटमध्ये राईट. सो त्यामुळे आपल्याला फोकस काय करणं गरजेचं आहे की आपल्याला मार्केटला कुठली न्यूज इम्पॅक्ट करते आणि मार्केटला कुठली न्यूज इम्पॅक्ट नाही करत आहे ह्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण मार्केट ना दरवेळी बदलत असतं. च्युइंगम माहिती आहे ना, च्युइंगम एकदा खाल्ल्यावरती सुरुवातीला गोड लागतं, पण खूप वेळ चावत चावत बसतो ते सगळी चव निघून जाते. सेम थिंग इराणचा इश्यू पण सेम झालेला आहे ओके. ग्लोबल हॉर्मॉसचा इश्यू पण सेम झालेला आहे ऑलराईट. बाकीचे इश्यू पण सेम झालेले आहेत. पण यूएस इंडिया ट्रेड डील आता नवीन तापायला लागला इश्यू. सो त्यामुळे फोकस त्याच्यावरती असला पाहिजे आणि मार्केट त्याच्यावरती रिॲक्ट करते रॅदर दॅन इतर काही गोष्टींमुळे. रोमिलजीचा क्वेश्चन आपले इंडेक्स आहे निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स यांची मुवमेंट स्टॉकमुळे जास्त होते,
ऑप्शन रायटिंग मुळे जास्त होते, बिकॉज खूप वेळा पाहिले की इंडेक्समुळे स्टॉक चालतात. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं इंडेक्स का चालतं, कारण स्टॉक चालतात. स्टॉक चालतात म्हणजे इंडेक्समुळे स्टॉक चालत नाही, स्टॉक चालतात म्हणून इंडेक्स चालतात, हे लक्षात ठेवा. आपल्याला आपण इंडेक्सकडे बघतो म्हणून असं वाटतं, पण मोठे जे लोक आहेत ह्याचे एक्झॅक्टली म्हणतात की मला जर इंडेक्सला चालवायचं असेल, इंडेक्सचे टॉप कंपोनंट्स कुठले आहेत, हे 7-8 स्टॉक्स आहेत. 50 पैकी मुश्किल 7-8 स्टॉक्स याचे 60% ऑफ द मार्केटच्या इंडेक्सला पॉईंट्समध्ये कव्हर करतात. सो इंडेक्सला जर चालवायचं असेल त्यांना त्या स्टॉक्सला चालवणं गरजेचं आहे. ओके, सो स्टॉक्सवरती फोकस असणं म्हणजे इंडेक्स ठीक आहे बघा, पण स्टॉक्सवरती मेन हे लोक व्यवस्थितपणे मार्केटला मूव्ह करतात, कारण स्टॉक्सवरती त्याप्रमाणे मार्केटमध्ये हे करतात. आपल्या मार्केट वर जायला आलं की कोणतं ना कोणतं लफडा येतो. पहिला वॉर आहे, आता कोरियन मार्केट आहे आज एक्सेट्रा, ते काही ना काही असं बघा. काय ते आहे ना म्हण काहीतरी, तर तुम्हाला येत नाही म्हण, पण एनिवेज डॅश डॅशला काहीतरी निमित्त लागतं. सो तसं काइंड ऑफ ती गोष्ट आहे. सो त्यामुळे आपल्याला जसं आहे तसं आहे. आज मार्केट वाढलंय तसं पण, राईट? भले ग्लोबल मार्केट डाऊन, आपलं तर मार्केट वाढलंय. कारण अगेन लॉजिक सेम आहे. US इंडिया ट्रेड डीलवरती मेन फोकस ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. लास्ट 3 कमेंट्स आहेत. अमेरिका डॉलर डिमांड क्रिएट करत आहे. रुपया परत अमेरिका नाही, आपलं आरबीआय क्रिएट करते राव. आरबीआयला फुल क्रेडिट द्या. आरबीआयचे क्रिएट करते गोष्टी. रिसेंट आरबीआय पॉलिसीमध्ये बऱ्याचशा अशा पॉलिसी आपल्या गव्हर्नरने दिलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होतोय. सो खूप कॉंग्रॅच्युलेशन आपल्या आरबीआय गव्हर्नर साहेबांना, की ज्याप्रमाणे ज्या गोष्टी आणलेल्या आहेत त्यामुळे भरपूरसा डॉलर बाहेरून इंडियामध्ये येणार आहे. ऑलराईट. सो फायनली शैलेशजींचा कमेंट आहे, मान्सून चांगली सुरुवात झालेली आहे. हो, आज तर भरपूर पाऊस पडत होता. मी शायनीला स्कूलला सोडायला पण गेलो होतो, भरपूर पाऊस होता सकाळी. आजचं कोरियन मार्केट पडलंय, त्याला कारण सॅमसंग 12% शेअर पडलेले होते. कोरियन मार्केट 10% डाऊन होतं. ओके, आणि हा सगळा गेम झाला भारत असता होत नाही. मोठे शेअर 10% जरी पडले तरी भारतीय मार्केट जास्तीत जास्त अर्धा% पडत आहे. इथून सॅमसंग 12% पडल्याने मार्केट 10% पडले, त्यामुळे कॉस्टली. सो बघा, मेन कसं आहे की कोरियन मार्केट्समधले जे इलेक्ट्रॉनिकचे मेनली चिप्स आणि चिप्सवाले कंपनीज आहेत ना, एवढ्या चालल्या आहेत मागच्या स्पेसिफिकली एक 7-8 महिन्यामध्ये, की वाटतं की मार्केटमध्ये, मला तरी पर्सनली वाटतं की अमेरिकन मार्केट्स भले मी आता सध्या सुरू केलंय. ऑलराईट, अमेरिकन मार्केटचा पण चॅनल बघायचं असेल, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिकडे मी दर शुक्रवारी युट्यूबवरती किमान एक व्हिडिओ तरी आठवड्याचा सध्या सुरू केलेला आहे. जरा प्रतिसाद तुमचा चांगला मिळायला लागला तर रेग्युलर कॉन्टेंट अजून पोस्ट करायला मी सुरू करेनच. पण मला तरी वाटतंय की खरंच अमेरिकन मार्केटमध्ये ह्या AI-VIच्या गोष्टी जे सगळं मध्ये ॲटलीस्ट मार्केटमध्ये टॉप लागल्यासारखं वाटतं. कारण ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मोमेंटम असतं इंट्राडेमध्ये, विचित्र भन्नाट मुवमेंट. 20%, 30% स्टॉक चालतात. डोळे बंद करून, आणि त्याच्यावरती लेव्हरेज ETFs आलेले आहेत, की स्टॉक जर 10% चालला तर तो ETF 20% चालतोय. म्हणजे US स्टॉकचा पोर्टफोलिओ जर ETFsमध्ये जर कोणी ट्रेड करत असेल, लेव्हरेज किंवा ETFsमध्ये, तर म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगपेक्षा भयानक पैसा काइंड ऑफ दोन्ही साईडला, म्हणजे लॉस पण होतोय, प्रॉफिट पण होतोय. काइंड ऑफ तशी मोमेंटम US मार्केटमध्ये चालले. ओके, सो प्रत्येकाने परत सांगतोय US मार्केटचं शिकणं गरजेचंच आहे. कारण आता स्लोली अँड स्टेडीली बरेचसे इंडियन लोक अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू होणार आहेत. मोठ्या ब्रोकर्सकडे पण लायसन्स यायला लागलेले आहेत. सो माझा मराठी माणूस कुठे मागे नाही पडला पाहिजे, त्यासाठी महेश पाटलांनी पहिलाच आपला देसी डॉलर इन्व्हेस्टर नावाचा चॅनल सुरू केलेला आहे. चॅनल तर हिंदीमध्ये, पण मी सगळ्या गोष्टी आपल्या मिक्स भाषेमध्ये बोलतोय. सो नक्की तो चॅनल सबस्क्राईब करा. लिंक आपली टेलिग्राम चॅनलमध्ये असणार आहे. ऑलराईट, नक्की तिकडनं जॉईन करा. एनिवेज मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा. कमेंट सेक्शनचा अजून इंटरेस्टिंग कमेंट्स असे पाठवत राहा. मला तुमचे कमेंट्स वाचायला आवडतात, उत्तर द्यायला आवडतं, आणि असे काही महत्त्वाचे कमेंट्स असतील तर ह्या व्हिडिओ कट्टर फॉलोअर कमेंट स्पेशलच्या व्हिडिओमध्ये आपण रात्री 10 वाजताच्या स्पेशल एडिशनमध्ये आपण नक्की घेत राहणार आहोत. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.